आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी आजही संसदेत गदारोळ केला. लोकसभेचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत, नंतर 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. लोकसभेत विरोधकांनी कामकाजात जाणीवपूर्वक व्यत्यय आणल्याची टीका सभापतींनी केली. सदन चर्चा संवाद के लिए, अपने विचार अभिव्यक्ति रखने के लिए, अपने मत रखने के लिए, अगर असहमति है तो भी सदन के अंदर अपने मत विचार से अभिव्यक्त की जाती है. इसलिए मेरा आपसे आग्रह है, सदन को चलाने में सहयोग प्रदान करें. नियोजित तरीके से सदन बाधित करना लोकतंत्र के लिए उचित नहीं है. विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सादर केलं. तसंच सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर करण्यात आलं. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं. राज्यसभेतही गदारोळ झाल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. राज्यसभेत अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी तर लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमार आणि पॅलेट गनच्या वापराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राम मंदिर देणगी अपहाराबाबत उत्तर द्यावं अशीही मागणी त्यांनी केली. संसद भवन परिसरात आज इंडिया आघाडीच्या संसद सदस्यांची बैठक झाली. त्यानंतर खरगे यांनी समाज माध्यम संदेशाद्वारे ही मागणी केली. कॉक्रोच जनता पार्टीनं आंदोलन मागे घेण्यासाठी विद्यार्थ्यांवर दाखल केलेले FIR मागे घेण्याचं वचन केंद्र सरकारनं दिलेलं असलं तरी विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायचा निर्णय त्या राज्यांनी घ्यायचा आहे असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. तसंच गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई न करायचे निर्देशही न्यायालयानं 28 जुलै रोजी दिले होते. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी हे शब्द मोघम असल्यानं क्षुल्लक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो हेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यावर फक्त गंभीर गुन्हे असलेल्यांनाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले समजावं असंही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती V मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचं विशेष तपास पथक नेमावं की निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी याबाबत न्यायालय विचार करत असल्याचं पीठानं सांगितलं. तसंच पॅलेट गन्सचा वापर कधी आणि कसा करायचा याबाबत एक सर्वसमावेशक नियमावली तयार करणार असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. आता पुढची सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. नीट परीक्षेनंतर MBBS आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशनाची पहिली फेरी उद्यापासून सुरू होईल आणि यावर्षीसाठीचं शैक्षणिक सत्र 8 सप्टेंबरपासून सुरू होईल. वैद्यकीय अभ्यासक्रम समुपदेशन समितीनं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांकरता समुपदेशनाची पहिली फेरी 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत होईल. या फेरीत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट असेल. समुपदेशनाची दुसरी फेरी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत तर तिसरी फेरी 10 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यान होईल. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचं मिंटो रोड इथलं मुख्यालय, ओखला इथली स्थानिक कार्यालयं तसंच इतर आस्थापनांमध्ये 24 तास सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यासाठी 7.5 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. निविदा भरण्यासाठी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. बिहारमध्ये बांकीपूर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत किशोर 6,000पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपाचे नीरज कुमार पिछाडीवर आहेत. गुजरातमध्ये मंजलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे सत्येंद्रभाई पटेल 24,000पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे भिकाभाई राबरी पिछाडीवर आहेत. मध्य प्रदेशात दतिया मतदारसंघात काँग्रेसचे घनश्याम सिंग आणि भाजपाचे आशुतोष तिवारी यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांची दिल्ली न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी अश्विनी पवार यांनी आज हा निकाल दिला. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही त्यांनी निर्दोष मुक्तता केली. 6 महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार 6 महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली आहे. दिल्ली न्यायालयानं या प्रकरणात दिलेल्या निर्णयाविरोधात महिला कुस्तीपटू अपील करणार आहेत, अशी माहिती कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी दिली. ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना केली जावी या मागणीच्या समर्थनार्थ आजपासून भंडारा इथून मंडल यात्रा सुरू झाली. केंद्र सरकारने तातडीनं ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी, मंडल आयोगाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 9 ऑगस्टपर्यंत विदर्भातल्या 11 जिल्ह्यातून ही यात्रा जाणार असून चंद्रपूर इथं या यात्रेचा समारोप होणार आहे. स्वातंत्र्य सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वर्षा निवासस्थानी नानासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. भारताच्या यूपीआय अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस या आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रणालीमार्फत यंदा जुलै महिन्यात 29,88,000 कोटी रुपयांचे सुमारे 23 अब्जांपेक्षा जास्त आर्थिक व्यवहार झाले आहेत. यूपीआयच्या मासिक व्यवहारातली ही सर्वात मोठी संख्या आहे. देशातल्या डिजिटल व्यवहार परिसंस्थेसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावर म्हटलं आहे. ग्लासगो इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 39 पदकं जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. जिंकलेल्या 13 सुवर्णपदकांपैकी 8 पदकं महिला खेळाडूंनी मिळवल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं काल एका दिमाखदार समारंभात झाली. या स्पर्धेत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशा 39 पदकांसह भारतानं गुणतालिकेत 4थं स्थान पटकावलं आहे. 24व्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार असून यजमानपदासाठी ध्वज आणि बॅटन भारताच्या संघाकडे सोपवण्यात आला. स्कॉटलंडच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धेचा ध्वज आणि बॅटन भारताचे प्रतिनिधी, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी.टी. उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपूर्द केला. एकापेक्षा जास्त वेळा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषवणारा ऑस्ट्रेलियानंतरचा भारत हा दुसरा देश ठरणार आहे. पुणे परिसरातील खडकवासला, वरसगाव आणि पानशेत ही धरणं 100% भरली असून धरणांमधून नियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पवना धरण जवळपास पूर्ण भरलं असून मुळशी आणि टेमघर धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं, अशी विरोधी पक्षांची मागणी. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.